आपलं वस्त्रभूषण नमस्ते। चला तर दिवाळीची वस्त्र खरेदी करूया सोनईमधील नमस्ते वस्त्र दालनात आणि खरेदीवर मिळवूया 10% सूट। लग्न सोहळ्यासाठी सर्वोत्तम वस्त्र, डिझायनर साड्या, चिल्ड्रन वेअर, रेडीमेड ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग, आपल्याला अपेक्षित सर्वच वस्त्र एकाच छताखाली। सोनई परिसराचं वस्त्रभूषण नमस्ते। ठिकाण नमस्ते ट्रेडर्स समोर, शिवाजी रोड, सोनई। संपर्क 95 27 077 024 99 21 21 56 17। सुमारे 1 वर्षापूर्वी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पळवून नेलं होतं। त्यानंतर पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले। सदर मुलगी आता गरोदर राहिली असून राहुरी पोलीस पथकाने तिचा शोध घेतला आणि आरोपीला गजाआड केलाय। श्रीरामपूर तालुक्यातील एक 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी 18 ऑक्टोबर 2024 रोजी राहुरी तालुक्यात मामाच्या गावी आली होती। त्यावेळी एका अज्ञात तरुणाने तिचे अपहरण करून तिला पळवून नेलं होतं। तेव्हा राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। राहुरी पोलीस पथकाकडून मागील वर्षभरापासून शोध घेऊनही ती मुलगी मिळून येत नसल्यानं परत नव्यानं सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदामशीर साठ व लेखनिक सतीश आवारे यांनी गोपनीय माहिती तथा तांत्रिक विश्लेषण करत सदर मुलीचा 14 ऑक्टोबर 2025 रोजी नेवासा तालुक्यातील देवगड फाटा येथे शोध घेऊन तिचं अपहरण करणारा आरोपी रोहित अमोलिक याच्या ताब्यातून पीडित मुलीची सुटका केली। आरोपी रोहित अनिल अमोलिक वय 21 राहणार भोकर तालुका श्रीरामपूर याने अपहरणानंतर तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचारातून ती गर्भवती असल्याने सदर गुन्ह्यात पोस्को कलमाची वाढ करून आरोपीस अटक केली आहे। तपासादरम्यान सदर अपहरणाकरिता मदत करणाऱ्या सर्व आरोपींची माहिती काढून ज्यांनी अपहरणास मदत केली आहे त्यांनाही सदर गुन्ह्यात आरोपी करून अटक करणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ऑपरेशन मुस्कान अंतर्गत अद्यापपर्यंत अपहरित 91 मुलींचा शोध घेण्यात आला। सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदामशीर साठ, हवालदार सतीश आवारे, पोलीस नाईक अशोक कुदळे, चालक पोलीस शिपाई पठाण, महिला पोलीस अंमलदार मीना नाचन तसेच सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अभिजित आरकल व आप्पासाहेब हिंगे तसेच मोबाईल सेलचे सचिन धनाड व पोलीस नाईक रामेश्वर वेताळ यांनी केली आहे।